महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे आता आपल्या सोबत आहेत। ताई, तुम्ही प्रचार करतायत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि एकूण नेमका काय प्रतिसाद तुम्हाला या सगळ्या मतदारसंघामध्ये मिळताना पाहायला मिळतो? प्रतिसाद तुम्ही सांगायचा, मी कसं सांगणार? मी उमेदवार आहे। पण मग ज्या पद्धतीने हा संपूर्ण प्रचार पुढे पुढे जाताना पाहायला मिळतोय, त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुद्धा होताना दिसत आहेत आणि ज्या पद्धतीने काल जय पवार भोरमध्ये होते त्यांनी थेट तुमच्यावरतीच हे केलेलं आहे की एकूण जो काही आरोप म्हणजे तुम्ही बारामतीमध्ये भेटलात, त्यांच्याशी संवाद साधल्याच्या एकूण बातम्या आल्या, पण तसं कुठेही संवाद तुम्ही साधला नव्हता। काय आरोप नाही हो, एकतर तो माझ्या मुलाच्या वयाचा आहे आणि मुलांना आई किंवा आत्याला बोलायचा अधिकार आहे। Come, my love, please don't say no, baby. Come, my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीच्या सभेत म्हटलं होतं की रोहित पवार जिल्हा परिषद निवडणूक लढवणार होते, त्यावेळी पवार साहेबांनी नाही म्हटलं होतं, मात्र मीच त्यांना AB फॉर्म दिला आणि त्याला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली, असं दादांचं म्हणणं। मला यातली खरंच माहिती नाही। पण मग काय या सगळ्या घडामोडीमध्ये तुम्ही होता सगळ्या याच्यामध्ये, कारण ज्या पद्धतीने रोहित पवारांच्या राजकारणाची सुरुवात तिथून, मला खरंच याच्यातली काय माहिती नाही। एकूण जे काही खुलासे सध्या होत आहेत वेगळ्या पद्धतीचे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काल खुलासा केला की महाविकास आघाडी सरकार असताना फडणवीस असू दे किंवा इतर सगळ्या नेत्यांना, भाजपातल्या काही वरिष्ठ नेत्यांना अटक करायचं षडयंत्र हे महाविकास आघाडी सरकारचं त्यावेळी होतं। मला असं वाटतं राऊत साहेब स्वतः याच्यावर बोललेले आहेत, त्याच्यामुळे वेगळं मला काय बोलायची मला वाटत नाही गरज। आज राऊत साहेब सुद्धा म्हटलं की फडणवीसांनाच भीती होती स्वतःच्या अटकेची, त्याच्यामुळे त्यांनीच मुख्यमंत्र्यांवरती दबाव टाकून काही आमदारांना फोडायला सांगितलं। नाही हो, मी तुम्हाला खरं सांगू, महाविकास आघाडीचं सरकार हे मायबाप जनतेच्या सेवेसाठी होतं। आदरणीय पवारसाहेब इतके वर्ष सत्तेत राहिले, आम्ही कधीच सुडाचं राजकारण केलं नाही आणि आमची संस्कृतीच नाही। ताई, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत, या सगळ्या सभांचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि या सगळ्या मतदारसंघावर त्याचा प्रभाव पडावा यासाठी पुण्यात त्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तुम्ही नेमकं कसं पाहताय त्या सभेत? नाही, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करायचा अधिकार आहे आणि अतिथी देवो भव, ते येणार असतील तर अर्थातच संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सुसंस्कृत पद्धतीने तुतारी जोरात वाजवून त्यांचं स्वागत नक्की करते। धन्यवाद ताई। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।